गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू विद्याज ऑल इन वन चॅनेल. आणि सर्वात पहिल्यांदा हॅपी मकर संक्रांती. वर्षाचा पहिला सण आहे. अगदी छान जावं सर्वांचा तो सण आणि सर्वजण अगदी आनंदात राहोत. आता चालली आहे माझी स्वयंपाकाची तयारी. आता मी डाळ लावून घेतलेली आहे कुकरला आणि एक साईडला मी आता कांदे ठेवते भाजायला. कांदे 2 कांदे आहेत, मध्ये फोडून घेतलेले आहेत, त्याने चाळीवर ठेवलेले आहेत. आणि इकडे माझी डाळ पण शिजते. आता कमी गॅसवर 5 ते 6 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत मी आता डाळीच्या. आणि एकीकडे माझा कांदाही भाजला जातोय व्यवस्थित. अशा प्रकारे कांदा भाजला ना तर आमटीला एक छान चव येते. तुम्ही करून बघा एकदा आणि कशी झाली रेसिपी ती मला पण नक्की सांगा. मग आज तुम्ही सर्व काय करणार आहात? दिवसभर पतंग उडवणार आहेत की नाही? आम्ही तर उडवणार आहे. मी अक्षदाला घेऊन जाणार आहे आणि मस्त एन्जॉय करणार आहे वरती. अक्षदालाही येत नाही आणि मलाही येत नाही, पण तरी एन्जॉय मात्र खूप करणार आहे आम्ही दोघीजणी. कारण हे पण आज घरी नसणार आहेत, ते जाणार आहेत ऑफिसला. त्यामुळे आता तिला घेऊन जाणं तर मलाच लागणार आहे वरती. बघूया काय होते ते, पतंग उडते की नाही ते. चला, आणि तुमची पण पतंग उडते की नाही नक्की सांगा मला कमेंट करून. आता मी पीठ मळून घेते आहे. एक साईडला माझी डाळ पण शिजून झालेली आहे, कांदे भाजत आलेले आहेत आणि मसाल्याची मी अर्धी तयारी करून घेतलेली आहे. म्हणजे खोबरं कापून घेतलेलं आहे, थोडी कोथिंबीर आहे ती कापून घेतली आहे, अर्धा टोमॅटो मी जास्त घालत नाही कारण मग ती गोड चव होते आमटीला, मला त्याच्यात आवडत नाही. थोडं लसूण आहे आणि थोडं आलं आहे. ही सर्व तयारी मी करून घेतलेली आहे. आणि आता डाळ शिजवून झालेली आहे, तर मी कुकर खाली ठेवला आणि आता तवा तापून त्यावर भाजलेले कांदे टाकून घेते आहे. थोडं तेल टाकून छान परतून घेते. त्यानंतर दुसऱ्या साईडला मी ठेवला आहे तोच डाळीचा कुकर पुन्हा ठेवला आहे. कारण डाळ जेव्हा आपण कुकरमध्ये शिजवतो ना तेव्हा पाणी त्यातलं सर्व आटून जातं आणि आपल्याला आमटीसाठी तेच पाणी यूज करायचं असतं. त्याच्यामुळे मी पुन्हा डाळीमध्ये थोडं पाणी टाकलेलं आहे आणि ते पुन्हा 2-3 उकळ्या छान अशा काढून घेते, म्हणजे आपल्याला पाणी असं थोडं घट्टसर मिळेल. आता माझा छान भाजून घेते आता मी तव्यावर तो. आणि त्यानंतर आता मी कांदा भाजून झाला आहे तर तो आता काढून घेते. त्यामध्ये सर्वात आधी मी टाकला आहे टोमॅटो बारीक चिरून, कोथिंबीर, लसूण, आलं आणि भाजलेला कांदा. आता मी टाकून घेते आहे खोबरं, जे मी बारीक किसून घेतलेलं होतं ते. मी आता थोडंसं तेल टाकून व्यवस्थित परतून घेते. थोडासा ब्राऊन कलर आला की आपल्याला खोबरं लगेच काढून घ्यायचं आहे, कारण खोबरं लगेच जळून जात असतं, ते आपण लगेच काढून घेऊया. थोडी कोथिंबीर मी ठेवली आहे जी मला फोडणीला आता वापरता येईल. आणि आज अक्षदा खूप लवकर उठली आहे कारण आज तिला सुट्टी आहे आणि तिला उठायचं होतं उशिरा, पण माझा आवाजाने ती आज लवकर उठून गेलेली आहे. कारण तिला आज खायची आहे काय ग अक्षू? काय खायचं बाळा तुला आज? तुला आवडते का? अरे वा. आणि तू काय करते ते? मेहंदी धुते. वाव, अक्षदा मेहंदी धुते आणि किती छान कलर आलाय बघा. नाही येत. अरे बापले. बरं, सगळ्यांना गुड मॉर्निंग तर कर. गुड मॉर्निंग आणि हॅपी मकर संक्रांती. हॅपी मकर संक्रांती. हॅपी संक्रांती. ओके बाबू. ओके ओके ओके. अरे वा, अक्षयची मेहंदी बघा किती छान झाली बाळा. अशी दाखवा, अशी. आणि ही आईची कशी अक्षय? तुझी आवडली तुला? आवडली? खूप आता माझा मसाला झालाय बारीक करून. आता मी पूजेची तयारी करून घेते आधी.
आणि इथे अक्षदाचं चालू आहे पुरण खायचं काम. माझं लक्ष नव्हतं, पुरण गाळून घेत आहे. व्हिडिओ ऑन होता आणि आमचा चोर पकडला गेला. अगदी गरम गरम असतं त्याच्यामुळे मी चमच्याचा वापर करते आहे. काही कॅमेऱ्याकडे बघून बघून खायचं काम चालू आहे. ठीक आहे चला. आणि आता माझं पुरण झालं आहे रेडी आणि सारंही झालेलं आहे. एका साईडला भाताचं कुकर आहे, शिट्ट्या होत आहेत. तोपर्यंत आता इथे एका साईडला मी पुरण घेते परतून आणि एका साईडला मी आमटीला फोडणी पण दिलेली आहे. आता या डाळीमध्ये मी चांगलं परतून घेतलेली आहे. त्यामध्ये मी चवीपुरता साखर, तुम्हाला जास्त गोड आवडत असेल त्यानुसार साखर तुम्ही कमी जास्त करू शकता, थोडी वेलची पूड, असं सर्व ॲड करून मी व्यवस्थित हलवून घेतलेलं आहे. आणि आता माझं पुरण रेडी झालेलं आहे. तर ते मी आता खाली काढून घेते. आणि आता थोडी घाई असल्यामुळे मी लगेच भाताचा कुकरही एका साईडला लावून देते आहे. आणि आता आपण पुरण व्यवस्थित बारीक करून घेऊया. त्यासाठी मी पुरणाच्या चाळणीचा वापर करते आहे आणि चमच्याच्या सहाय्याने मी ते छान असं मस्त तोपर्यंत पुरण मी जे मोठ्या भांड्यात काढलेलं होतं ते छोट्या भांड्यात काढून घेते, म्हणजे भांडे पण कमी आणि पसाराही कमी दिसेल. त्यानंतर आता सकाळचा टाईम आहे त्याच्यामुळे चहाचा टाईम झालेला आहे. आता मी एका साईडला चहा ठेवलेला आहे. आता एका साईडला चहा होतोय आणि एका साईडला भात होतोय कमी गॅसवर. तोपर्यंत माझं साफसफाईचा किडा जो आहे तो सुरू आहे. तुम्ही पण बघताय कंटिन्यू माझी साफसफाई तिथे चालूच असते. पसारा तर होतच असतो पण थोडी मोठी साफसफाई माझी चालू असते. आणि आता एक साईडला आज काही आम्हाला नाश्ता नव्हता त्याच्यामुळे फक्त अक्षदासाठी मी मॅगी केलेली आहे. आता नाश्ता झालेला आहे. एक साईडला तेल तापत ठेवलेलं आहे आणि एक साईडला गुळवणी करत ठेवलेली आहे मी. त्यासाठी दूध टाकून घेते, त्याच्यामध्ये थोडीशी साखर, थोडीशी वेलची पूड, बस इतकंच. आणि उकळी आल्यावर तुम्हाला आवडत असेल तर गावरान तूप असेल तर ते टाकलं तर अगदी उत्तम, चव अगदी अप्रतिम होते. आता जोपर्यंत गुळवणी तयार होते आणि तेल तापते तोपर्यंत मी आता करून घेते भज्यांची तयारी. त्यासाठी मी कांदा कापून घेतलेला आहे आणि काही गिलकेही कापून घेतलेले आहे. आम्हाला गिलक्याचे भजे खूप आवडतात. आणि एक साईडला कुरडई पण तळून घेणार आहे आता मी. पण त्याआधी करून घेणार मी भज्यांचं पीठ. त्यासाठी बेसन आहे, ते याच्यामध्ये आलेलं नाही रेकॉर्डिंगमध्ये, पण माझी तयारी चालू होती. कॅमेऱ्याची सेटिंग थोडी बाजूला गेली त्यामुळे दिसत नाही आहे तुम्हाला. आता एक साईडला मी घेते डाळीचं पीठ, त्याच्यामध्ये थोडंसं ओवा, हळद, मीठ आणि मिरचीचा ठेचा असं टाकून मी व्यवस्थित ते आता मिक्स करून घेते आहे. आणि थोडासा एकदम किंचितसा असा सोडा आणि मीठ एवढं करून मस्तपैकी व्यवस्थित मिक्स करून ठेवूया. आता मिक्स करून ते बाजूला ठेवून देते आहे. आणि एका साईडला मी आता कुरड्या तळत ठेवते. आता तेल चांगलं तापलं आणि माझे कुरड्या तळायचं काम सुरू झालेलं आहे. मी आता कुरड्या सर्व तळून घेते. आता माझे कुरड्या पण झाल्या आहेत तळून. आता मी काढून घेते भजे. कमी गॅसवर अगदी छान कुरकुरीत होईपर्यंत छान तळून घेऊयात भजे. आता आपण झालं. मग आता स्वयंपाक तो माझा होतच आलेला आहे. फक्त माझ्या पोळ्या बाकी आहेत. एक साईडला गुळवणी झाली आहे, आमटी झालेली आहेत, भजे कुरडई पण झाली आहे आणि भाताचा कुकर पण झालेला आहे माझा. आणि आता मी करून घेते पोळ्या. पोळ्या मी आत्ताच करायला शिकली आहेत, त्याच्यामुळे सगळ्यांनी बघा आणि माझं काही चुकत असेल तर तेही नक्की सांगा.
आमच्याकडे पुरणाचा स्वयंपाक नेहमी माझ्या जाऊबाईच करत असतात, मी फार कमी करत असते. करते म्हणजे मदत करते, पण पोळ्या खास करून ज्या पोळ्या असतात ना त्या माझ्या जाऊबाईकडेच असतात. त्या अगदी छान करतात, त्यांच्या हातच्या होतात पण खूप सुंदर. आता मी करून घेते आहे. बघा तुम्ही पण जमलेत की नाही नक्की सांगा कमेंट करून. अरे वा, मस्त फुगली होती माझी पुरणपोळी ह्यावेळेस. मला बघून तर एवढा आनंद झाला होता. चला तर मग आता सर्व पुरणपोळ्या मी आता करून घेते आहे. बघूया मिस्टर काय बोलतात ते. आणि हा झालाय माझा संपूर्ण स्वयंपाक रेडी. आणि आता झाले आमचे जेवण आणि सर्व घर आवरलेलं आहे. आता मी अक्षदाला घेऊन चालले बाहेर. बाहेर म्हणजे कुठे अक्षदा? कशासाठी? हां, आता आम्ही काय उडवायला जाणार आहे. तर चला आता आपण जाऊया वरती. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्लॉग नक्की सांगा. आणि अक्षदाची माझी जुगलबंदी तर तुम्ही बघताच आहेत. अक्षदाने मला एवढं थकवून टाकलेलं होतं. अक्षदाच्या अशा सर्व मस्ती बघण्यासाठी आणि नवीन नवीन व्हिडिओज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा. थँक्यू.